आशा चिंतेत रवण करू विसरला भोजना विसरला दत्पणा ते चिंता मनात निजता. त्या ठिकाणी राजा रावण त्याला जेवण सुद्धा करायचं सुचना आणि कोणता काय आनंद आहे का ते कसला सुद्धा विसरून गेलेला आहे आणि राजा रावणाला दसकी भरलेली आहे. आणि दळाना लागे शेजसे करे काय शेवटे बैसे हातामध्ये किड्या काळने मेसे मग चरणाशी लागला. आता त्या ठिकाणी राजा रावणाला झोप सुद्धा लागणार उठू उठू बसायलेला आहे. आता काही खरं नाही माझ्यासोबत कितीतरी तळ आलेला आहे. नुसती राजा रावणाला भीती वाटू लागलेली आहे. आचार्य मुखे सरते लाला गाळा विकटारी क्राळा दगदगी कन्यात रांगोळा जैसे इंगळा खादिराचे. त्या ठिकाणी राजा रावणाच्या दारा इंगळा कितीतरी अशा विस्तार झालेले आहे. आज हुआ मुखे संसमिता आते देग्राचार्य हाता आके सने कठीणाय तेथा वगदी सता सोळा जैसे. त्या कसा सुरू दिसू लागलेला असा भयानक त्याच्या पुढं आते देग्राचार्य मुखा समान पर्वतद्वारे खापराय सकाळ शरीरे मुख्याचार्य संसमिता. त्या ठिकाणी किती इकराव त्याचं रूप होतं. निस्त्यावगा असं काळा झळ त्याचा चेहरा पडलेला दात इचकिलेले आणि कितीतरी इकराव त्याचं रूप होतं त्याच्या पुढं. त्या ठिकाणी त्याला यम सुद्धा भेटतील असं इकराव त्याचं रूप होतं. निस्त्यावगा असं अजगरासारखं काय त्याचे डोळे त्याला यम सुद्धा भेहायसारखं असं त्याचं रूप होतं. त्या ठिकाणी आता काय करावं आणि काय नाही कशामध्ये काय टाकावं टाकण्याचा प्रयत्न करू लागलेला आहे. त्या समुद्रामध्येच काय टाकण्याचा प्रयत्न काय त्याच्या मनामध्ये धाचत होता. मग त्याच्यासाठी ते हनुमंतरायाला यज्ञ करायला गेलेला आहे. आता त्या ठिकाणी सुरवे निघाल्याच्या नंतर जर ही दिव्य औषधी नेली तर त्याचा उपयोग व्हायचा नाही. लक्ष्मण उठायचं नाही. सुरवे निघायच्या आधी बोला आपल्याला दिव्य औषधी आणावं लागत आणि पौचिती करावं लागत असा हनुमंतराया विचार करू लागलेले आहे. मग हनुमंतरायाने उड्डाण मारलेला आहे आणि दिव्य औषधी आणायची आणि लक्ष्मण बनरामाचा उठवायचा आहे. मग हनुमंतराय प्रयत्न केलेले आहेत. उड्डाण मारलेला आहे. दिव्य औषधी आणायचे आहे. लक्ष्मण उठवायचा आहे. कितीतरी उड्डाण मारून औषधी निघालेले आहेत. हनुमान महाराज की जय. लक्ष्मणा आम्हाला त्याशी तुंजला कोण राम लक्ष्मणा कृपया. या ठिकाणी राम लक्ष्मणासोबत कोण आतुरपणे आपला लक्ष्मण उठवायचा आहे आणि त्या राजा रावणाला मारायचं आहे. आपल्याला हनुमंतरायाने एवढं कार्य करायचं आहे. आते भैया हाय वैनंदना काही कळना तपया जाना आगलिष्ट शकळ वंदना त्याशी कोण तुंजला. राजा रावणासोबत कोण झुंजेल त्याच्यासाठी पटकन जायचं आहे. दिव्य औषधी आणायची आहे आणि लक्ष्मणला उठवायचं आहे. वाचत आहे अनंत कदम.
सोबत आहेत रमेश केंद्रे. कापाट्या करानी ब्रह्मशक्ती आकली लाया बंदिना पतिया तो वक्ताया सादया तात्या उदय बस्ती नायका. त्या ठिकाणी आपल्याला लक्ष्मण बंधू उठवायचा आहे ते वर्णन करू लागलेले आहे. प्रभु रामचंद्र भगवान की जय. पवन सुत हनुमान महाराज की जय. श्री गणेशाय नमः. श्री रामचंद्राय नमः. चंद्रामुदे सदा पूर्ण चंद्राचल मनती मनोन येरवितो द्रोणाद्रिजन नावा विधान विख्यात. चंद्राधीन त्या ठिकाणी चंद्राचा जसा प्रकाश आहे, चंद्रामध्ये जसा प्रकाश आहे तसाच प्रकार त्या दुर्नागिरी पर्वताचा आहे असं ग्रंथकर्ते सांगतात. रूपारे चंद्रामृत अमृत संजीवनी त्यासी म्हणत औषधी आहे सानंत पर्वती समस्त वरती. जे रूप जे आहे ती चंद्राच्या रूपासारखं रूप त्या औषधीचे आहे. त्याच्यामुळे त्या औषधीला त्या ठिकाणी चंद्रावली असं त्या ठिकाणी ते औषधीचं नाव आहे आणि ते नाव त्या चंद्राचं स्वरूप असल्यामुळं त्या औषधीचं नाव चंद्रावर पडलेलं आहे असं नाथमारा सांगतात. बहु माया करोनी आपण यासी करावे विघ्न सूर्य उदय असं राजा रावण त्या ठिकाणी हनुमंतरायाला सांगत आहे. तिथं हनुमंतराया गेलेले आहेत आणि तिथं भरपूर त्या ठिकाणी विघ्न करा, ते त्या ठिकाणी त्या औषधी त्याच्या हाती लागू देऊ नका असं सांगतात. ते मायेचे रक्षण जटाधारी भलकल्ला बरण सर्वांगी भस्म उद्धळण नासाधारण ऋषी सर्व धारी त्या ठिकाणी जटा वाढवलेला आहे, वल्कल्य अंगावर धारण केलेले आहे, पूर्ण भस्म जे आहे त्या अंगाला आलेले आहे असा ऋषी त्या ठिकाणी गेलेला आहे. पूर्ण करावयाश्रम निर्माण गोवावया कपिनंदन मायावन करावी. तापास वेस त्या ठिकाणी धरावा, हनुमंतरायाला त्या ठिकाणी गुंतवावा अशी माया तू त्या ठिकाणी कर असं त्या ठिकाणी बोलतात. शीतळ जळन सुंदर वृक्ष सुपरिमळ आपण धावे डोळांगुळ त्या ठिकाणी गुंतवावे, सुंदर फळ त्या ठिकाणी निर्माण करावे, जल त्या ठिकाणी गार असं पाणी निर्माण करावा आणि त्या ठिकाणी त्या वानराला त्या ठिकाणी गुंतवावा असं सांगतात. निष्ठा दावावी ब्रह्मज्ञान कथे शिवरावा रघुनंदन येणे त्यासी सुख कपिनंदन विमुक्त. निष्ठा अशी दावावी की तू ब्रह्मज्ञानी दिसला पाहिजेस आणि सुख असं नाम स्मरण असं धरावे की सतत परब्रह्म चंद्राचा तू भक्तच आहेस असं त्या ठिकाणी वाटलं पाहिजे. असं करून त्या ठिकाणी हनुमंतरायाला त्या वानराला गुंतवाव असं सांगतात. आतिथ्य करावे हनुमंतान सुरस सांगावी राम कथा जेणे गुंती पडे कपिनाथान ते सर्वता करा.
असं पाहून चार त्या ठिकाणी हनुमंतरायाला करावा की रघु परब्राह्मचंद्राचं नाम स्मरण कराव, तू खरोखर संतच आहेस असा हनुमंतरायाला त्या ठिकाणी वाटाव आणि अशा प्रकारे हनुमंतरायाला त्या ठिकाणी तो गुंतवावा. येते महाशूर राक्षसीन प्राणी मात्र सगळे ग्रासी आपण व्यक्ती साधावी आयसी जे कपिंद्रासी ते गिरी. महासूर अशी राकेशनिया आणि ती सर्व प्राणी मात्रला त्या ठिकाणी गिळते. अशा प्रकारे तू त्या ठिकाणी व्यक्ती साधावा आणि त्या ठिकाणी हनुमंतरायाला गुंतवावा. औषधी समीप सविस्तर नदळे संपूर्ण सरोवर सुंदर कमळी मनोहर तिथे कपिंद्र गोवा. पूर्ण औषधी त्या ठिकाणी निर्माण करावे, सुंदर त्या ठिकाणी मनोहर जळाचा तलाव त्या ठिकाणी निर्माण करावा आणि असं त्या ठिकाणी कपिंदर त्या ठिकाणी हनुमंतरायाला गुंतवावा. गमान करोनी शीघ्र गतीन सर्व प्रकारे असे शक्ती जेने मरण पावे मार्वती ते तो व्यक्ती साधा. ताबडतोब तू या ठिकाणी निघावा आणि गर्व ताकदीचा गर्व त्या ठिकाणी दाखवाव आणि त्या ठिकाणी शीघ्र जाऊन हनुमंतराया मरण अशी व्यक्ती त्या ठिकाणी करावी. मी तुझ सांगो कपट गतीन तव तू केवळ कपट मूर्ती येते माझी काय व्यक्ती सर्वता मार्वती माराव. हे काय मी तुला मी कपट गती सांगू, पण तू कपटाची मूर्ती आहेस पहिलीच, मग तुला कपट सांगायची मला काय गरज आहे. मग कपटानेच तो हनुमंतरायाला मारावा असं त्या ठिकाणी राजा रावण काढणीला बोलत आहे. मरण पावल्या हनुमंत सौमित्र मरेल त्वरित मरण पावेल रघुनाथ दोघा मृत्यू त्याचे. जर हनुमंतराया त्या ठिकाणी मरण पावले ती लक्ष्मण त्या ठिकाणी मरण आणि लक्ष्मण त्या ठिकाणी मेला तर परब्रह्मचंद्र त्या ठिकाणी मरते असं त्या ठिकाणी राजा रावण काढणीला सांगत आहे. मरण पावल्या रघुनंदन कैसे निवांचल विभीषण जोगी वही सांडिल प्राण अर्धक्षण लागता. जर परब्रह्मचंद्र मरण पावले तर त्या ठिकाणी बिभीषण वाचणार नाही. अर्ध्या क्षणामध्ये ते दोघं बी त्या ठिकाणी प्राण सांगते असं त्या ठिकाणी बोलत आहे. पुढील वाचक आहे गोवर्धन बडे गावदारा, सूचक आहे प्रदीप बडे. येवळाचा धेर काय अर्थ जरी हनुमंत मारी